सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 61 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रोहितला तिच्या रक्तानं लव लेटर लिहिणाऱ्या मुलीच्या रोहितनं कानाखाली दिली आणि तो उद्याच आपण पुन्हा परत जातोय असं अनाऊन्स केलं त्यानं आणि रागात निघून गेला. आणि आता राणीनं सुद्धा त्या मुलीच्या चांगलीच कानाखाली दिली आणि रोहित सर फक्त आणि फक्त माझे आहेत, पुन्हा त्यांच्याकडे डोळे वर करून बघायचं नाही असं म्हणून तिला धमकी देऊन निघून गेली. आता रूममध्ये गेल्यानंतर रोहित प्रचंड चिडला होता आणि मनोज बिचारा घाबरून बसला होता एका कोपऱ्यात. आणि रोहित डोकं पकडून बसला आणि म्हणाला, नॉनसेन्स, मूर्ख, या मुली स्वतःला काय समजतात? थोडेसे छोटेसे कपडे घालायचे, उगीचच पुरुषांना आकर्षित करायचं आणि कोणताही पुरुष त्यांच्यावर लगेच लट्टू होतो असं वाटतं का त्यांना? आणि मला काय समजले त्या? मी मूर्ख आहे का तिच्यावर भाळायला? म्हणे रक्तानं लव लेटर लिहिलं. असला मूर्खपणा करताना जीव गेला असता तर कोण जबाबदार? आई वडिलांच्या बेजबाबदारपणामुळे या मुली अशा वागतात आणि अशा मुलींना कुणीही गैरफायदा घेऊन फसवायला बसलेलंच असतं आणि मग वेळ गेल्यावर पश्चाताप होतो, असा रोहित फार फार बोलत होता. आणि आता मनोज हळूच म्हणाला, सर तुम्ही शांत व्हा ना, सायली ना मूर्ख आहे. तरीही रोहित शांत होत नव्हता आणि मनोज म्हणाला, सर मी राणीला बोलवू का? आणि तो राणीला फोन करणार इतक्यात राणीच आली होती त्याच्या रूमच्या दारात. मग राणी आत आली तसं मनोजने दरवाजा लावून घेतला आणि म्हणाला, राणी सर खूप चिडले, आता तूच बघ काय करायचं ते. आणि राणीनं रोहितच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तो खूप चिडलेला दिसला आणि राणी म्हणाली, मनोज तू थोडा बाहेर जातो का? आणि मनोज म्हणाला, हो मी जातो बाहेर. तसा रोहित म्हणाला, नको, तू बाहेर जायचं नाही आणि तू बाहेर जायचं, आम्ही इथे आत थांबायचं हे योग्य नाही आणि तसं वेगळं काहीच होणार नाही आमच्यात, ओके? त्यामुळे तू इथेच थांब. आणि राणी म्हणाली, सर मी काहीच नव्हते करणार त्याला बाहेर घालवून, मी फक्त तुमच्या डोक्याला मसाज करणार होते. आणि हे बरं आहे, तुमचं डोकं दुखवायचं इतर मुलींनी, त्यांनी तुमच्यावर प्रेम करायचं आणि त्यांनी तुमच्यावर फिदा व्हायचं आणि त्रास कोणाला तर आम्हाला. आणि रोहित तिच्याकडे बघून वैतागून म्हणाला, ए मुली, आता मी तुला काय त्रास दिला? आता मी तुला इथे बोलावलं सुद्धा नाही, मग का आलीस? तुला कुणी यावेळी इथं बघितलं तर प्रॉब्लेम होईल, जा तू. राणी आता सरळ बेडवरच बसली आणि म्हणाली, होऊन काय होईल? राणी इतक्या रात्री रोहित सरांच्या रूममध्ये काय करते असंच म्हणतील ना, तर म्हणू द्या. मग सगळ्यांना खरं खरं सांगूया आपण की आपण दोघं नवरा बायको आहोत, अशी राणी मोठ्यानं म्हणाली. रोहित उठला आणि त्यानं तिचं तोंड दाबलं आणि म्हणाला, अगं बाई हळू बोल. आता मनोज त्या दोघांचं ते गमतीचं लुटूपुटूचं भांडण बघत होता आणि हसत होता आणि राणी सरांचं किती डोकं खाते हे तो बघत होता. आणि मग रोहित म्हणाला, आधीच या मनोजला सांगून तू खूप मोठा घोळ केला. राणी म्हणाली, सर मनोज भरोश्याचा आहे. हो ना मनोज, तू कोणाला सांगणार नाही ना? सर तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आणि रोहित म्हणाला, कळलं, आता तू जातेस का? आणि राणी म्हणाली, सर चेपू दे ना थोडंसं डोकं, खरंच दुखत आहे ना? आणि रोहित डोक्याला हात लावून म्हणाला, हो, त्या मूर्ख मुलीनं तसं सगळं केलं आणि अचानक डोक्याची शीर उठली, पण चेपून द्यायची गरज नाही, तू निघ. तरीही राणीनं हातातला बाम मनोजच्या हातात दिला, तिच्या हातातला, आणि म्हणाली, मनोज तू जरा सांभाळून घे ना. तसं रोहितने आता तिला रूमच्या बाहेरच काढली आणि बाहेर ढकलत म्हणाला, आता जा, बावळट आहे ही मुलगी. आणि रोहितनं दरवाजा लावून घेतला आणि राणी हसतच तिच्या रूममध्ये निघाली. आणि नेमकं ते तिकडून मेघना मॅडमनं बघितलं आणि ही मुलगी यावेळी रोहित सरांच्या खोलीतून बाहेर गेली. नक्की का ही सरांच्या मागे पुढे करते असं कोडं मेघना मॅडमला पडलं. आणि त्या सायलीचा सुद्धा त्यांना राग आला होता. आता त्या सायलीच्या रूममध्ये गेल्या आणि तिला खूप बोलल्या, तुला लाज वाटते का स्वतःच्या शिक्षकांबद्दल असा विचार करताना? तुझं वय काय, त्यांचं वय काय याचा तरी विचार करायचा. अगं तुझ्या वयाच्या मुलांसोबत प्रेम करायचं ना, आणि आपण कॉलेजमध्ये आहोत, असलं करताना लाज नाही वाटत? असं मेघना मॅडम सायलीला खूप बोलल्या. आणि यापुढे असा मूर्खपणा करू नकोस अशी तिला तंबी दिली होती त्यांनी.
आणि आता बहुतेक त्या राणीलासुद्धा खूप बोलणार होत्या. आजकाल राणीसुद्धा फारच रोहित सरांना वाटतं तसं बोलते, खूप मागे पुढे करते असं मेघना मॅडमला वाटत होतं. आणि मग सकाळ झाली. पुन्हा रोहितने कुणाचंच न ऐकता गाड्या रिटर्न घेतल्या. सगळे बाकीचे प्रोफेसर स्टुडंट म्हणायचे, सर प्लीज असं नका करू. आणि रोहित म्हणाला, नाहीच, मी कोणाचंही ऐकणार नाही. ही ट्रिप हेल्दी नाही असं मला वाटतं. असले धंदे करण्यासाठी ही ट्रिप नाही. आणि लगेच मेघना मॅडम राणीकडे गेल्या आणि म्हणाल्या, कळलं तुला रोहित सर काय म्हणतात, की असले धंदे करण्यासाठी ही ट्रिप नाही. राणी म्हणाली, मग ऐकलं मी ते, पण तुम्ही मला हे का सांगताय? आता मी काय धंदे केले? मेघना म्हणाली, कारण तू रात्री रोहित सरांच्या रूममध्ये का गेली होतीस ते सांग. मी तुला बघितलंय तिथून बाहेर पडताना. राणीला आता रागच आला आणि राणी म्हणाली, म्हणजे तुम्ही माझ्यावर पाळत ठेवत आहात का? आणि मेघना म्हणाली, असं समज, तुझं लग्न झालेलं आहे आणि नवऱ्याच्या मागे पुढे करायचं सोडून ट्रिपमध्ये शिक्षकांच्या मागे पुढे करतीस का? मग तुझ्यात आणि सायलीमध्ये काय फरक आहे? एक वेळ ती सायली बरी, तिचं लग्न तरी झालं नाही, पण तू लग्न होऊन असं करतेस. आणि मी तिला जे सांगितलं तेच तुलासुद्धा सांगेन की तू सुधार. लाज नाही वाटत शिक्षकांच्या मागे पुढे करताना? आणि आता लक्षात घे की मी काय म्हणाले, नाही तर तुझंही कॉलेज बंद होईल. आणि राणी नाटक करत म्हणाली, मॅडम सॉरी, असं नका करू, माझं कॉलेज बंद नका करू. अहो रोहित सरांचं डोकं दुखत होतं ना, मग माझ्याकडे बाम होता, तो बाम द्यायला गेले होते मी. आणि सरांना मी म्हटलं की माझ्या मांडीवर झोपा, तुमचं डोकं चेपून देते, बस इतक्यासाठीच गेले होते, बाकी काही नाही मॅडम, असं राणी म्हणाली. तसं मेघनानं राणीकडे चकित होऊनच बघितलं आणि म्हणाली, काय तू चक्क रोहित सरांना असं म्हणाली आणि त्यांनी तुला काय नाही केलं? राणी म्हणाली, केलं ना, पाऊट केला ओठांचा. आणि म्हणाले की ओके, दे चेपून डोकं. मग मी त्यांचं डोकं चिपून दिलं आणि लगेच आले. आणि आता मेघना लागली विचार करायला आणि राणी गेली निघून. आणि हे काय सुरू आहे? एकीकडे रोहित सायलीला ओरडतो, दुसरीकडे माझ्याशी फ्रेंडशिप करत नाही, आणि राणीसोबत असं वागतात का ते? शी, रोहित सरांचं काय सुरू आहे? पण यावर मेघनाचा विश्वास बसेना आणि ती चक्रावली. राणीनं तिला चक्रावूनच सोडली. मग आता सहल पुन्हा परतीच्या दिशेने निघाली. राणी मेघनाच्या शेजारी बसली होती. पुन्हा रोहितला तिथं बसू दिला नाही तिनं. मग मेघना आता राणीला काहीच बोलली नाही. आणि आता काही तासांच्या प्रवासानंतर ते पुन्हा आपल्या आपल्या घरी गेले. आणि रोहित राणीला लवकर घरी आलेलं बघून जानकी चकित झाली. राणी जानकीला भेटायला गेली. जानकी म्हणाली, राणी तुम्ही लवकर का आलात? काय झालं? तुम्ही तर उद्या येणार होता ना, अजून एक मुक्काम होता तुमच्या सहलीचा. राणी म्हणाली, आई अहो सहलीमध्ये असं झालं, एका मुलीनं असा मूर्खपणा केला, रक्तानं लव्ह लेटर लिहिलं आणि यांचं डोकं फिरलं. आणि पुढे काय? त्या मुलीनं आणखीन करू नये म्हणून सहल घरी आणली. जानकीनं आता डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, या मुलींना पण काय याच्याच मागे पुढे करायचं असतं कुणास ठाऊक. पण बरोबर आहे रोहितचं, अशा मुलींना आत्महत्या करायला सुद्धा कमी करत नाहीत. उगीच जीवाची धमकी देणार आणि आपल्याला हवं तसं करून घेणार, त्यापेक्षा तिच्या आईवडिलांच्या हवाले केलेलं बरं आणि लवकर सहल आणली ते एक बरं. आता तू पण जा आणि आराम कर. आणि राणी हो म्हणून गेली. मग जानकीनं राहुलला फोन केला आणि म्हणाली, राहुल, अरे रोहित राणी आले घरी. राहुल म्हणाला, हो का, बरं आई, आणि आपण संध्याकाळी बोलू त्यांच्याशी, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. पण कुठून सुरुवात करावी रोहित आणि राणीशी बोलायला? राणीला एकटीला गाठून बोलावं की दोघांना एक साथ बोलावं असा तो विचार करत होता. मग शेवटी आता तो घरी आला. सगळ्यांचा डिनर झाला आणि मग सगळेच एकत्र बसले आणि राणी आणि रोहितला समोर बसवलं, अगदी एकमेकांच्या शेजारीच. आणि मल्हारराव, रोहित, जानकी त्या दोघांकडे पण संशयानं बघत होते. तसं राणीनं अंग आकसून घेतलं आणि घाबरूनच बसली. आणि रोहितसुद्धा काहीच संशयाने बघत होता सगळ्यांकडे आणि म्हणाला, तुम्ही तिघं आमच्याकडे असं काय बघताय? काय झालं? आम्ही इथं नसताना काही घडलं का? आणि जानकी हाताची घडी घालून म्हणाली, हो रोहित, अरे तू इथे नसताना बरंच काही घडलं आहे आणि आमचे डोळे उघडले तुम्ही इथे नसताना. आणि आधी मला सांगा, तुम्ही दोघं खुश आहात ना? आणि तुम्ही ट्रिप एन्जॉय केली का?
आता रोहितला वाटलं की हेच बोलण्यासाठी आपल्याला इथं बसवले आणि तो हसून खोटं खोटं हसून म्हणाला, हो आई, आणि खूप एन्जॉय केली ट्रिप. अगं पण राणीनं तुला सांगितलं ना त्या सायलीनं काय केलं, म्हणून परत आलो, पण आम्ही एन्जॉय केलं बरं का. राहुल म्हणाला, हो, पण जर तू सांगितलं सगळ्याला की तुझं लग्न झालं आहे तर मुली अशा करणार नाहीत पुन्हा रोहित. सायली ही एक मुलगी झाली फक्त जी समोर आली. तिच्यासारख्या आणखीन भरपूर जणी आहेत तुझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या. आणि तू जर तुझं लग्न झालं हे कोणाला सांगितलंच नाहीस तर मुली अशाच मागे लागणार. म्हणून मला वाटतं की तू कॉलेजमध्ये सांगावंस की तुझं लग्न झालं आहे राणीसोबत. राणीत बरोबर नको सांगू, पण झालं आहे ॲटलिस्ट तेवढं तरी सांग. आता राणीला तर काही हरकतच नव्हती, तिला तर आनंदच झाला. पण रोहित लगेच मला, नाही नाही अजिबात नको. आणि मल्हारराव म्हणाले, का नको रोहित, तुला लाज वाटते का तुझं लग्न झालं हे सांगायची? आता तुम्ही नवरा बायको आहात, सगळ्यांसमोर इतका रोमांस करता, मग बायको आहे हे सांगायला तू का घाबरतोस? की तू आमच्यापासून काही लपवून ठेवतोस? आणि तुमची माथेरानची हनीमून ट्रिप कशी झाली ते जरा सांगाल का? ती एन्जॉय केली का तुम्ही? रोहित म्हणाला, हो बाबा, आम्ही सगळं एन्जॉय केलं. आणि जानकी म्हणाली, कसं एन्जॉय केलं? एकटं एकटं की एकत्र? आता राणीनं रोहितकडे बघितलं, रोहितनं राणीकडे बघितलं, दोघेही सावध झाले. आणि जानकी म्हणाली, एकमेकांकडे नका बघू, इकडे आमच्याकडे बघून बोला, काय लपवताय तुम्ही आमच्यापासून? आणि रोहित, तुला लाज नाही वाटली आम्हाला फसवताना? आणि राणी, तूही त्याला सामील आहेस? हे मोठं दुर्दैव माझं. मी तर तुला चांगली मुलगी समजले होते, पण तू आमचा विश्वासघात करशील असं वाटलं नव्हतं. तुमच्याकडून आम्ही काही अपेक्षा ठेवायची की नाही? ही फॅमिली आहे आणि तुम्हा दोघांकडून एकही अपेक्षा नसतील तुम्हाला एकमेकांकडून, पण आम्हाला तुम्हा दोघांकडून अपेक्षा आहेत, लक्षात ठेवा. रोहितनं आता पुन्हा खोटं खोटं हसत राणीचा हात पकडला आणि म्हणाला, अगं आई, तू काय बोलतेस? आम्ही खूप एन्जॉय केला, हो ना गं राणी? आणि काय आहे तुझी अपेक्षा? आम्ही तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू. जानकी म्हणाली, मला नातवंड पाहिजे, कधी देशील बोल. तसा रोहित घाबरला आणि म्हणाला, अगं आई, असं कसं? नातवंड म्हणजे काय असं कुठून विकत आणायचं का? असं कसं लगेच देता येईल? आणि देऊ ना आम्ही पण तुला नातवंड देऊ. आणि मल्हारराव आता स्पष्टच बोलत म्हणाले, कसं देशील? एकमेकांसोबत तुम्ही धड बोलत नाही, एकाच बेडरूममध्ये राहून वेगळे राहता, मग कसं देशील नातवंड? तिथेही आम्हाला फसवशील आणि बाहेरचं मूल आणून देशील का आम्हाला? आणि आमच्या डोळ्यात धूळ फेकाल का तुम्ही दोघं? आता मात्र रोहित राणीचं पितळ उघडं पडायला लागलं आणि रोहित तरीही नाहीच म्हणाला, नाही बाबा, असं काही नाही. जानकी म्हणाली, रोहित, खरं खरं बोल, तू आणि राणी आमच्यासमोर नवरा बायको असल्याचं नाटक करताय, तेही अगदी सुरुवातीपासून. खरं तर तुमच्यात तसं काहीच नाही, हो ना? तरीच मला वेळोवेळी डाऊट यायचा, पण रोहित, राणी, तुम्ही खूप चांगलं नाटक करून दरवेळी माझ्या डोळ्यात धूळ फेकायचा. आणि आता कळतंय रोहित मला की तुला तुझं लग्न झालं हे कोणाला का सांगायचं नव्हतं. आणि इथे तू फक्त तुझा विचार करतोस का? अरे, घराण्याच्या आबरूचा विचार कर, कारण राणी फक्त तुझी बायको नाही, या घराण्याची सून आहे आणि या घराण्याला तिच्याकडून फार अपेक्षा आहेत. रोहित म्हणाला, आई, मी नाही कुठे म्हणालो, ती तुमची सून आहे. आणि राहुल म्हणाला, पण बायकोचं काय? ती तुझी बायको आहे का की फक्त कागदावर? कागदावर नको फक्त रोहित, खऱ्या खऱ्या आयुष्यात ती तुझी बायको आहे का? ती सून असण्याची सगळी कर्तव्य पार पाडते, पण तुझी बायको असल्याचं कर्तव्य पार पाडते का? आणि तू तिचा नवरा असल्याचं कर्तव्य पार पाडतोस का? आणि मी कशाबद्दल बोलतो हे तुला चांगलंच कळतं आहे रोहित. आता उगीचच काहीच कळत नाही असा आव आणू नकोस, नाहीतर माझा हात उठेल, असा राहुल रागात म्हणाला. तशी राणी घाबरली आणि म्हणाली, राहुल दादा, नक्की झालं आहे काय? तुम्ही आम्हा दोघांना असं काय विचारताय? आणि राहुल म्हणाला, 1 मिनिट. आणि त्यानं तो बॉन्ड त्या दोघांसमोर ठेवला आणि म्हणाला, हे काय आहे सांगा, हे खरं आहे की नाही? हे आईला रोहित तुझ्या फाईलमध्ये मिळालं, यावर दोघांच्या सह्या आहेत आणि तुम्हा दोघांचीही संमती आहे या गोष्टीला. यात स्पष्ट लिहिलं आहे की लग्न होऊन सुद्धा तुम्ही नवरा बायकोसारखं राहणार नाही, एकमेकांना स्पर्श करायचा नाही. याला काय अर्थ आहे आणि आम्ही काय अर्थ घ्यायचा? रोहित राणीची चोरी आता पकडली आणि ते थक्क झाले. आणि अशी कशी चूक झाली आणि त्यांना कळेना, हे आपल्याकडून बाहेर कसं राहिलं?
आणि राणीला आठवलं तिच्याकडूनच हा कागद त्या फाईलमध्ये राहिला आहे आणि आता खाल्ली माती म्हणून तिनं जीभ चावली. आणि जानकी म्हणाली, रोहित, मी तुला याआधीसुद्धा सांगितलं होतं की या घरात कोणत्याच मुलीवर अन्याय व्हायला नको आहे. तू राणीसोबत तिला पहिल्यांदा पाहिलं त्या दिवशीपासून जबरदस्ती करतोस आणि तिला लग्नाला तयार केलं. आणि आता तुझ्याकडून तिला सुख मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तू तिला अशा अटींमध्ये बांधला आहेस का? राणी या लग्नानं खुश नाही आणि रोहित याचा सगळा दोष तुला जातो, समजलं? तशी राणी आता रोहितची बाजू घेऊन म्हणाली, आई अहो, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ना. ॲक्च्युली आमचं लग्न गडबडीतच झालं आहे ना आणि एकमेकांना समजून घ्यायला वेळ नाही मिळाला, म्हणून खरं तर आम्हीच म्हणजे मीच हे सगळं करून घेतलं त्यांच्याकडून. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांना पसंत करत नाही आणि आम्ही दोघांनी एकमेकांना वेळ द्यायचं ठरवलं आहे, तर काय हरकत आहे, असं राणी म्हणाली. तसं रोहितनं राणीकडं बघितलं आणि ती अजूनही मला किती समजून घेते असं त्याला वाटलं. तरीही जानकी म्हणाली, राणी, हे तू बोलतेस? अगं, कोणती मुलगी लग्न होऊनसुद्धा असं नवऱ्याचं प्रेम न मिळता राहू शकते? म्हणजे तुला रोहित आवडत नाही का? आणि राणी आता गप्प बसली. तिला तर आता खूप खूप सांगू वाटत होतं. फक्त जानकीलाच नाही तर अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगू वाटत होतं. जगातल्या सगळ्यात उंच ठिकाणी उभा राहून ओरडून सांगू वाटत होतं की ती रोहितवर किती प्रेम करते. पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मुलींच्या कानाखाली पडते हे पण तिला माहीत होतं. आणि ती जोपर्यंत रोहित सरांच्या मनात एखाद्या मुलीविषयी प्रेमाची भावना स्वतः होऊन निर्माण होत नाही, तोपर्यंत स्वर्गातली अप्सरा आली तरी त्यांना पसंत पडणार नाही हे तिनं ओळखलं होतं. आणि राहुल म्हणाला, बोल रोहित, आम्ही तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. राणीचं ऐकलं, आता तुझं काय? आम्ही खूप काळजीत आहोत तुम्हा दोघांच्या रिलेशनला घेऊन. की रोहित, असं काही आहे का की तुला दुसरीच कोणती तरी मुलगी आवडते? तुझं पहिलं प्रेम दुसरंच कोणती तरी मुलगी आहे आणि ती तुला मिळाली नाही म्हणून तू राणीला असा त्रास देतोस? असं सपनाच्या अनुषंगानं राहुलनं त्याला विचारलं संशय घेऊन. तसं रोहितनं त्याच्याकडे चमकून बघितलं अविश्वासानं. आणि जानकी म्हणाली, राहुल, अरे असं काय बोलतोस तू बाळा? आपल्या रोहितचं आयुष्य आपल्यासमोर खुल्या पुस्तकासारखं आहे. त्याला कधीच कोणती मुलगी आवडली नाही आणि तो असा कोणावर प्रेमसुद्धा नाही करू शकत. पण रोहित, याचा अर्थ असा नाही की तू राणीवर अन्याय करशील, कारण राणी कोणतीही अशी तशी मुलगी नाही, ती तुझी बायको आहे आणि बायकोचा तुझ्या प्रेमावर पूर्ण हक्क आहे. तू इतर मुलींच्या कानाखाली देऊ शकतोस आय लव्ह यू म्हटल्याबद्दल, पण बायकोला तुझं प्रेम तू नाकारू शकत नाही. आणि राणी, या सगळ्यांमध्ये तू सुद्धा तितकीच जबाबदार आहेस. इतके दिवस झालं तुमचं हे नाटक आम्ही बघतोय आणि तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय. एकमेकांना वेळ द्या तर तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगायचं ना. तसं तुम्ही समजून घेता एकमेकांना, याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. उलट नवरा बायकोचं नातं पूर्ण मॅचवर असलं पाहिजे आणि एकमेकांना पूर्ण समजून घेतल्याशिवाय पुढे जाता कामा नये कोणत्याही नात्यात. याच मताची मी आहे. पण हे सगळं सांगून असावं इतकंच वाटतं. असं जानकी दोघांनाही समान फटकारत होती आणि त्या दोघांचीही चूक आणि कर्तव्य समजावून देत होती. आणि जानकी म्हणाली, बोल रोहित, राणी जे काही म्हणेल ते खरं आहे का? तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ द्यायचं ठरवलं आहे का? म्हणजे भविष्यात तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करू शकतो ना? आणि आता रोहितला काय बोलावं तेच कळेना. आणि आता रोहित खरा उभा राहिला आणि म्हणाला, आई, दादा, बाबा, तुमची अपेक्षा होती की मी लग्न करावं आणि मी लग्न केलं, दॅट्स इट. मी लग्न केलं त्यामुळे सगळेच प्रश्न सुटले. दादाचा संसार सुखात चालला आहे, रोशनचं सुद्धा लग्न झालं. मग यानंतर माझ्या आयुष्यात काय होतंय, माझ्या बेडरूममध्ये काय होतंय हे बघण्याची तुम्हाला गरज नाही, असा रोहित स्पष्टच बोलला. आणि म्हणाला, राणीची सुद्धा तीच अपेक्षा आहे आणि आम्ही दोघेही जसे जगतोय सध्या त्यात हॅपी आहोत आणि असेच राहू. आई, तुला ज्या काही अपेक्षा करायच्या आहेत ना त्या तू दादाकडून कर, रोशनकडून कर, नातवंडाच्या वगैरे. माझ्याकडून प्लीज आणखीन काही अपेक्षा करू नकोस, कारण मी हे लग्न केलं आहे ते सुद्धा माझ्या मर्जीविरोधात आणि याच्यापेक्षा मी जास्त कोणाच्याही अपेक्षा पुरवू शकत नाही, ना तुमच्या ना राणीच्या. आणि आता बरं झालं हा विषय तुमच्यासमोर स्वतः होऊन आला. मी कंटाळलो होतो नाटक करून करून, असं म्हणून रोहित रागात निघूनच गेला. तसे आता सगळे थक्क झाले आणि राणीच्या डोळ्यात अश्रू आले. इतका वेळ तो इथे होता म्हणून तिने तिचे अश्रू अडवून धरले होते
आणि राणी आता अचानकच मोठ्यानं रडायला लागली. सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं. जानकी पुढे गेली आणि म्हणाली, राणी अगं काय हे, तू का रडतेस? राणीची आता अशी अवस्था झाली होती की तो बॉन्ड एक बोलत होता आणि आता तिचं मन दुसरंच काहीतरी बोलत होतं. आणि ते कसं सांगावं हे तिला कळेना. तिला लाज वाटत होती. आणि आता राणी म्हणाली, आई मला माफ करा, मी तुमची फसवणूक केली. पण असं म्हणून ती रडायची. पुढचं बोलताच येईना. मग राहुलनं जानकीला खुणवलं आणि तिला आत घेऊन जा आणि बोल तिच्याशी असं म्हणाला. मग जानकी तिला रूममध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, राणी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती बाळा. अगं माणूस लग्न कशासाठी करतो? संसार सुख मिळण्यासाठी करतो, जोडीदाराचं सुख मिळण्यासाठी. आणि तुला ते चक्क नको आहे, तेही तुझ्या नवऱ्याकडून. आणि हे तू लिहून घेतलंस त्याच्याकडून. मला विश्वासच बसेना की एखादी मुलगी असंही करू शकते. आणि राणी जानकीच्या गळ्यातच पडून म्हणाली, आई मला माफ करा, ती माझी मोठी चूक होती. त्यावेळी मला काहीच नव्हतं आवडत, हे लग्नही आवडत नव्हतं, सर नव्हते आवडत, त्यांची जबरदस्ती वाटत होती मला. मग मी काय करू? मी सुद्धा रागाच्या भरात त्यांच्याकडून हे लिहून घेतलं आणि मला वाटलं ते लग्नाला नकार देतील हे सगळं ऐकल्यावर, पण त्यांनी तर होकार दिला. पण आई आता मी त्यांच्यावर प्रेम करते, मला ते हवे आहेत, ते माझे पती आहेत आणि मी त्यांच्या प्रेमात पडले. बाकी सगळेजण त्यांच्या प्रेमात पडतात, मग मी का नाही पडायचं? मी तर त्यांची बायको आहे ना. पण आता ते त्याच गोष्टीत धरून बसलेत आणि म्हणतात त्या बॉन्डवर लिहिलं आहे तेच खरं. आणि मी त्यांच्याजवळ माझ्या मनातलं काही बोलूसुद्धा शकत नाही. जर काही बोलायला गेलं तर म्हणतात, राणी तू माझा विश्वासघात करशील, त्या बॉन्डवर लिहिलं आहे तसंच आपण करायचं, असं दम देऊन म्हणतात. त्यांना तर आई मी त्यांच्याकडे प्रेमानं बघितलेलं पण आवडत नाही. ते झोपल्यानंतर मी बघते त्यांना, जागेपणी बघू देत नाहीत. आणि मी काय करू? काही दिवस ते खाली झोपले, मी वर झोपली, मग मी वर झोपले, ते खाली झोपले. आणि आता सगळ्यांना दाखवण्यासाठी एका बेडवर झोपतो, पण मध्ये उषा असतात आणि कधीतरी त्या उषा क्रॉस करून टच झाला तर लगेच खाली झोपायला गेले आणि खूप खूप ओरडतात थोडं प्रेमानं बोललं तरी. आणि म्हणतात माझ्याकडे प्रेमानं बघू नको. आई आता मी माझ्या मनाला कसं थांबवू त्यांच्यावर प्रेम करण्या वाचून, तुम्हीच सांगा. असं म्हणून राणी रडायला लागली आणि जानकीला हे ऐकून काय बोलावं तेच कळेना. राणीच्या त्या सगळ्या इनोसंट कोवळ्या भावना ती समजू शकत होती. लग्न झालं एका अटीवर असलं तरी इतक्या दिवसांच्या सहवासानं एकमेकांबद्दल प्रेम वाटतंच, ते नॅचरल आहे. रोहितच्या जागी इतर कोणताही मुलगा असता तर तोही राणीसारखाच प्रेमात पडला असता की बायकोच्या. पण रोहित फार हट्टी, तिला स्वतःकडे बघू देत नाही, कारण त्याला भीती वाटते राणी त्याच्या प्रेमात पडेल याची. आणि जानकीनं तिला शांत केलं आणि म्हणाली, आणि मला हे सांग, हे सगळं तू रोहितला बोललीस का की तू त्याच्या प्रेमात आहेस? अगं तो ना खूप हट्टी आहे. खरं सांगायचं तर दोष तुझा नाही गं, उलट तुझे आभारच म्हणायला हवेत की तू त्याला इतकं समजून घेऊन थांबलीस अजून इथं. मला वाटतं की तू त्याला बोलावं की तू त्याच्यावर प्रेम करते आणि तूच त्याला समजावू शकतेस. राणी पुन्हा रडत म्हणाली, नाही आई, मला भीती वाटते त्यांची, मला त्यांना ते सांगायची भीती वाटते की मी तुमच्यावर प्रेम करते. कारण ट्रीपमध्ये एका मुलीने सांगितलं तर तिच्या कानाखाली पडली. त्यांना तर त्यांच्याकडे कोणी बघितलेलंही आवडत नाही, प्रेम करणं तर लांबची गोष्ट. आणि मी जर त्यांना हे सगळं सांगितलं तर ते माझ्यापासून आणखीन दूर जाणार. जानकी थोडी हसली आणि म्हणाली, अगं ती वेगळी मुलगी होती, पण तू बायको आहेस त्याची. राणी बायकोमध्ये खूप मोठी ताकद असते आणि तुझा अधिकार आहे त्याच्यावर, तू तुझा अधिकार वापर वेडाबाई. राणीनं आता डोळे पुसले आणि म्हणाली, खरंच माझा त्यांच्यावर अधिकार आहे ना? आणि त्यांना मी बोलायला गेले, त्यांना नाही आवडलं आणि त्यांनी मला हाकलून दिलं तर? ते मला तशी पण धमकी देतात की तुला हाकलून देणार. जानकी म्हणाली, रोहित खूप पुढचा आहे. तरीच म्हटलं, हा लग्नाला तयार झाला आणि लग्नाच्या दुसरी दिवसापासून लगेच बायकोला कसा ॲक्सेप्ट केलं त्यानं? मुलींच्या चेहऱ्याकडे सुद्धा न बघणारा रोहित अचानक तुला मिठीत कसं घ्यायला लागला? आणि राणी म्हणाली, त्यांच्यात असं करण्यानंच तर मी त्यांना पसंत करू लागले. जानकी हसली आणि म्हणाली, मग आता तो तुला फसवू शकत नाही. त्यानेच तुला जवळ घेतलं ना आधी, मग आता त्याला जवळ यावंच लागेल. पण आता राणी झालं गेलं विसरून जा आणि आता ऐक, बघूच तर तुला कसा इथून हाकलून देतो, मी आहे तुझ्या पाठीशी.
आम्ही जास्त इंटरफेअर करणार नाही, कारण त्याला ते आवडत नाही. त्यामुळे आता तुझी जबाबदारी जास्त बनते की तू त्याला तुझ्या प्रेमात पाड. आणि राणीला आता थोडीशी उभारी आली आणि राणी जानकीच्या गळ्यात पडून म्हणाली, थँक्यू आई. खरं तर मी खूप घाबरले होते, पण तुम्ही मला खूप छान समजून घेतलं. जानकी म्हणाली, अगं काय करू, माझ्या मुलापेक्षा ना तू चांगली आहेस 100 पटीनं. आणि तू जर माझ्या मुलाला पुन्हा संसारात आणायचं बघत असेल तर मी का नाही तुला समजून घेणार. आणि आधी जे काही झालं ना, यात तुझा दोष नाही राणी. रोहित कसा अचानक तुझ्यासोबत लग्न केलं रोहितनं, तेही तुला काही समजायच्या आतच हे मी समजू शकते. तो खूप पक्का खिलाडी आहेस आणि तू कच्ची खिलाडी लागलीस. पण आता इथून पुढे मात्र लक्षात ठेव, नवरा बायकोचं नातं लग्न झाल्यावर लगेच सुरुवात व्हावं असंही काही नसतं, हे कळतं आहे मला. पण आता दोघांच्या मनात सुरुवातीला प्रेम नव्हतं, ते आत्ता आहे तुझ्या मनात, हे महत्त्वाचं. आणि आता एका तरी बाजूने सुरुवात झाली, म्हणून आता मी तुला फुल परवानगी देते की तू त्याचं प्रेम मिळव, त्याला तुझ्या प्रेमात पाड, जे शक्य असेल ते कर. आणि आता राणी हसली आणि निघून गेली. मग राहुल म्हणाला, रवाना जानकीनं हे सगळं सांगितलं. आणि राहुल म्हणाला, काय करावं या रोहितचं कळत नाही. बिचारी राणी, सुरुवात तिची चुकली असली तरी शेवट गोड तर व्हायला हवा ना आई. आणि आई, आता असं वाटते की तिच्यावर अन्याय होतो या घरात. आणि आता सगळ्याला हे कळलं म्हटल्यावर रोहित आपल्यासमोर तिच्याशी आता आधी गोड बोलायचा, बायकोसारखं वागायचा, आता तेही बंद करेल बघ. आता नाटक करायचीच नाही, काही गरज नाही असंच म्हणणार. आणि जानकी म्हणाली, मघाशीच तो म्हणाला ना तसं, खरं आहे तुझं. आता इथे परीक्षा राणीचीच आहे, पण मी आहे तिच्यासोबत. आणि राहुल, तू स्वप्नाला फोन केला होतास का? अरे तिच्या आईची तब्येत काय म्हणते? तसा राहुल नाराज झाला आणि म्हणाला, हो आई, केला होता तिला फोन आणि तिच्या आईची तब्येत ना हळूहळू सुधारते. जानकी म्हणाली, मग सपना कधी येणार म्हणाली? तुला सुद्धा एकटं एकटं वाटत असेल ना. आणि राहुल म्हणाला, हो मी बोलतो ना तिच्याशी आणि लवकरच तिला यायला सांगतो ग आई, तू टेन्शन नको घेऊ. आणि जानकी हसून बरं म्हणाली. आणि अशा प्रकारे राहुलनं सुद्धा छान थाप मारली. इतक्यात पुन्हा त्याचा फोन वाजला आणि सपनाचाच फोन होता. आणि जानकी म्हणाली, अरे सपनाचा फोन दिसतो. आणि राहुल खोटं हसून म्हणाला, आई मी आलोच हां तिच्याशी बोलून, थोडंसं प्रायव्हेट. आणि बेडरूममध्ये गेला आणि रागात फोन कट करून टाकला. आणि आता सपनापेक्षा रोहित आणि राणीच्याच नात्याचा तो जास्त विचार करत होता. मग आता असेच आणखीन 1-2 दिवस गेले आणि आता राणीनं ठरवलं की आता सरळ सरळ रोहितला प्रेमात पाडण्याचे प्रयत्न करायचे. जानकी म्हणाली, राणी अगं बर्थडे आहे त्याचा 3 दिवसांनी, तू तेव्हा प्रयत्न कर. पण अगं त्याला ना कधी सेलिब्रेशन करायला आवडतच नाही, त्यामुळे तो कधीच बर्थडे साजरा करत नाही. बघ तू प्रयत्न कर. आणि राणी आता हसली. मग आता आज संडे होता. रोहित एक्सरसाइज करायला किती वाजता उठतो त्याच्या आधी राणी उठली. आणि उठल्या उठल्या तिने हळूच त्याच्या गालावर पप्पीसुद्धा घेतली, मॉर्निंग किस म्हणून. पण तो झोपेत असल्यामुळे त्याला काहीच नाही कळलं. आणि आंघोळ करून टॉवेल लावून बाहेर आली मुद्दाम. आणि अलार्म वाजला आणि रोहित उठला. तसा मुद्दाम राणीनं त्याच्यासमोर टॉवेल काढायला सुरुवात केली. रोहितनं हे बघितलं आणि चकित होऊन डोळे झाकून घेतले आणि म्हणाला, ए मूर्ख मुली, हे काय करतेस, बाथरूममध्ये कपडे बदल ना. आता राणी हसली आणि आता तर त्याच्या पुढे आली टॉवेल लावून आणि उभं राहिली आणि म्हणाली, अहो माझ्याकडे बघा, मी बायको आहे तुमची. रोहितने आता अंगावरच ब्लँकेट घेतलं आणि म्हणाला, यार ही काय मुसीबत आहे. आणि राणीनं आता त्याला ब्लँकेटवरूनच मिठी मारली. तसा रोहित आतमध्ये घाबरला.